नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका। मित्रांनो, हे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातले सरकार सत्तेत आल्यापासून या सरकारची जेवढी चर्चा आहे, म्हणजे अर्थात या सरकारच्या निर्मितीच्या आधी ज्या काही महाराष्ट्रात राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या, मग अगदी पहाटेचा शपथविधी, हे तीन पक्ष एकत्र येणं, या सगळ्या अनपेक्षितपणे घडल्या आणि त्याची बातमी चर्चा होणं, त्या चर्चेत राहणं हे स्वाभाविक होतं। पण ह्या सरकारचा शपथविधी होऊन हे सरकार सत्तेत आल्यानंतरही जेवढी या सरकारच्या कारभाराची चर्चा झाली त्यापेक्षा जास्त किंचितची चर्चा ही या सरकारच्या विरोधकांची झाली आणि किंबहुना या सरकारच्या विरोधकांना जास्त चर्चेत ठेवण्यासाठी कोणी प्रयत्नशील असेल तर हे सरकारच आहे। आणि याचं ताजं उदाहरण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे। हे मी का म्हणतोय हे येत्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बोलूच या, पण तत्पूर्वी जर न्यूज डंकाचा हा चॅनल जर मी सबस्क्राइब केला नसेल तर तो सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करून पोहोचवा। तर काल 1 मे अर्थात राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाली आणि या सभेला तुफान अशी गर्दी झाली, प्रतिसाद चांगला मिळाला। ही सभा चांगलीच गाजली। त्याच्या आधी राज ठाकरे यांच्या 2 सभा झाल्या, एक सभा गुढीपाडव्याच्या दिवशी झाली, त्यानंतर त्यांनी ठाण्यात उत्तर सभा म्हणून एक सभा घेतली आणि त्यानंतर ही औरंगाबादची 3री सभा। या सभेची चर्चा खूप झाली कारण अर्थात आधीच्या 2 सभा चांगल्याच गाजल्या। राज ठाकरे यांनी मशिदीच्या वर जे भोंगे असतात त्या मुद्द्याला हात घातला आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आला। याच्या आधीही भारताच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात याची खूप चर्चा झालेली आहे, पण पुन्हा एकदा कुठेतरी मागे गेलेला हा मुद्दा राज ठाकरे यांनी पुन्हा चर्चेत आणला आणि तो त्यांनी आता एक राजकीय मुद्दा बनवलेला आहे। ते म्हणतात की हा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे, पण मनसेच्या दृष्टीने हा त्यांच्यासाठी एक राजकीय मुद्दा ठरलेला आहे, ज्याच्यावर त्यांनी आंदोलन करणार आहेत असा इशारा दिलाय, हनुमान चालीसा लावा वगैरे वगैरे। पण राज ठाकरेंच्या या सभेनंतर ज्या सरकारी याच्याकडून प्रतिक्रिया यायला लागल्या, सरकारी पक्षाकडून म्हणा, सत्ताधाऱ्यांकडून म्हणा, त्यामुळे राज ठाकरे यांना मोठं करण्यात, त्यांना प्रसिद्धी देण्यात किंवा त्यांची जी एक हिरो म्हणून प्रतिमा आहे ती निर्मिती करण्यात हे सरकार हातभार लावणार असं एक मला वाटू लागलंय आत्ता। कारण राज ठाकरे यांची जी औरंगाबादची सभा झाली त्या सभेच्या आधी अर्थात खूप नियमावली, प्रतिबंध, सभेला परवानगी मिळणार का नाही हे खूप आधी त्याच्यावर चर्चा आणि पोलीस खात्याच्या बैठका विचार करणार आणि मग ते नियमावली, निर्बंध वगैरे हे करण्यात आले। या सगळ्यातून ती सभा पार पडली। आता सभा पार पडल्यानंतरही सभेच्या जे काही नंतर आता पोलीस खात्याच्या बैठका होत आहेत किंवा ज्या काही बातम्या येत आहेत त्या अशा आहेत की या सभेचा सगळं फुटेज चेक करणार, राज ठाकरे यांची भाषण आक्षेपार्ह आहे का वगैरे हे चेक करणार, सभेची जी गर्दी आहे त्याची म्हणे मर्यादा घातलेली असताना लोक जास्त आली असा ठपका गृह खात्याचा आहे अशा बातम्या यायला लागल्यात आणि मग आता यावरनं राज ठाकरेंवर कारवाई होते का नाही होते हे बघायचं। पण जर कारवाई झाली तर ह्याचा फायदा राज ठाकरेंनाच होणार आहे। म्हणजे सभेच्या माध्यमातून राज ठाकरेंना जे सांगू पाहायचंय त्याला आणखीन एक मुद्दा बनवण्यात हे सरकार मदत करेल। राज ठाकरे यांना जर का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली तर याचा तोटा महाविकास आघाडी सरकारला होईल आणि फायदा अर्थातच राज ठाकरे यांना होईल। एक मित्रांनो गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादी सभा असते, त्या सभेला गर्दी जेव्हा होते किंवा लोक येतात त्यावेळेला कोणीही त्या लोकांना
काय म्हणू मोजदाद करत नाही, त्यांची गिनती कुठेही होत नाही, त्यांना ती संख्या मोजली जात नाही. म्हणजे कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे काही उत्सव होतात हा एकमेव अपवाद असेल की ज्याला संख्या उपस्थितांची किती आहे ही गोष्ट मोजली जाते. पण बाकी कोणतेही असे जाहीर राजकीय सभा कार्यक्रम किंवा कोणत्याही इतर संस्थांच्या संघटनांच्या सभा कार्यक्रम होतात त्याला संख्या किती आली आहे ह्या मोजली जात नाही. बरं, जर एखादं सभागृह असेल बंद तर बाबा रे त्याची क्षमता माहिती असते की बाबा रे 1200 खुर्च्यांचं सभागृह आहे, 1500 खुर्च्यांचं सभागृह आहे, त्यामुळे लोक किती आले त्याचा एक अंदाज लावता येतो की बाबा रे बसलेली लोक खुर्च्या जेवढ्या आहेत ते बाबा सभागृह भरलं तर तेवढी आली होती, त्याच्यानंतर किती उभी होती अंदाजे 500-700 उभी असतील तर तो एक अंदाज लावता येतो की बाबा रे 2,000-2,2500 होती वगैरे अशा प्रकारे. पण जेव्हा मोकळं मैदान आहे, ओपन मैदान आहे, त्याच्यावर सभा होतीये तर त्याच्यावर हे अशा प्रकारे अशक्यच असतं ते मोजणं. बरं, त्याच्यावर तुम्ही असेही निर्बंध घालू शकत नाही की बाबा रे एवढे आलेत त्यांनाच परवानगी, बाकीच्यांना आम्ही घेणार नाही. ती राजकीय सभा आहे, त्याला जेवढे लोक येतील त्याला तो नेता येऊ देणारे, ती संघटना येऊ देणारे, भले मग त्याच्यासाठी केस पडली तरी चालेल. त्यामुळे हे तर काही राज ठाकरेंवर केस टाकायचं निमित्त जर हे सरकार करत असेल तर याने दोन गोष्टी अधोरेखित होणार आहेत की राज ठाकरे यांची लोकप्रियता वाढलेली आहे हे सरकार कबूल करणार आहे. दुसरी गोष्ट कदाचित असं होऊ शकतं की सरकार राज ठाकरेंना घाबरलाय का अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते आणि राज ठाकरेंची संघटना आणि इतर जी काही इकोसिस्टीम आहे ती नक्कीच याला हातभार लावू शकते आणि राज ठाकरे या केसमधनं मोठे होऊ शकतात. याआधी बाळासाहेबांच्या बाबतीत झालं ते तशाच प्रकारे बाळासाहेब मोठे झालेत, वेगवेगळ्या प्रकारे केसेस. अर्थात बाळासाहेबांचं मोठेपण हे फक्त यावर अवलंबून आहे का तर नाही, पण जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्याने एखादा नेता मोठा होतो त्यात हाही एक फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरतो की आपण घेतलेल्या भूमिकेमुळे. बरं, भूमिका अयोग्य असेल आणि केस पडली तर ती वेगळी गोष्ट, पण एखाद्या योग्य भूमिकेसाठी जर का सरकारने आपल्यावर केस टाकली तर ती त्या नेत्याला मोठं करण्यासाठी हातभार लावणारी ठरते. आणि महाविकास आघाडी सरकारचा किंवा उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर अशा प्रकारे सरकारचा विरोध करणाऱ्यांना मोठं करण्यात सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन यांचं असतं. मग अर्णब गोस्वामी, कंगना राणावत, त्यानंतर आत्ताचं ताजं उदाहरण राणा दाम्पत्य, सरकारचा विरोध काहीही किंवा सरकारच्या विरोधात काहीही. अर्णब काय करत होता? सरकारच्या विरोधात पत्रकारिता, सरकारवर अंकुश ठेवणारी पत्रकारिता. अर्थात सरकारला महाराष्ट्रात तशा पत्रकारितेची सवय नसेल पण त्यामुळे अर्णब खटकला असेल असो, त्याच्यात मी फार खोलात जात नाही. पण अर्णब गोस्वामीने अशा प्रकारची पत्रकारिता केल्यावर काय केलं? त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. कोण? सचिन वाझे. जो सचिन वाझे आता जेलमध्ये खितपत पडलाय तोच सचिन वाझे, जो लादेन नाही म्हणत मुख्यमंत्री बचावाला येतात तोच सचिन वाझे. तर त्याने अर्णबला अटक केली आणि अर्णब आतमध्ये गेला, तुरुंगात राहिला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की या सगळ्यातून अर्णब गोस्वामी हिरो झाला. सरकारला फायदा काय झाला? शून्य फायदा झाला. अर्णब गोस्वामीला मात्र याचा खूप फायदा झाला. अर्णब गोस्वामी हिरो झाला. अर्णब गोस्वामी जेव्हा तुरुंगातनं बाहेर आला त्यावेळेला तिथे लोकांची गर्दी, जणू काही एखादा क्रांतिकारी किंवा आंदोलक असा बाहेर येतोय तसा अर्णब गोस्वामी पूर्ण बाहेर आला. आणि अर्णब गोस्वामी बाहेर आल्यावर मग त्याचं पूर्ण त्या रिपब्लिकच्या स्टुडिओमध्ये जंगी असं स्वागत झालं. अर्णबने घोषणा केल्या सरकार विरुद्ध, पुन्हा एकदा तो बोलला आणि मी नवीन चॅनल सुरू करणारे आता रिजनल लँग्वेजमध्ये वगैरे वगैरे बऱ्याच त्याने घोषणाही केल्या. या सगळ्या प्रकरणात अर्णब गोस्वामी हिरो बनून गेला. कंगना रनौतचं काय झालं? कंगना सरकार विरोधात बोलते म्हणून तिचा मुंबईमधील तिचं राहतं घर तोडायला बुलडोजर पाठवला गेला. कंगनाला सिक्युरिटी मिळाली, कंगना आली, कंगना गाजली. कंगना अर्थात तिची लोकप्रियता होतीच त्या त्या क्षेत्रात, अर्थात पत्रकारितेत अर्णबही लोकप्रिय होता, पण ते अजून हिरो झाले, अजून ते प्रसिद्ध झाले, अजून लोकप्रिय झाले. कंगनाच्या बाबतीत तेच झालं. सरकारला फटकारलं, कोर्टाने फटकारलं, न्यायालयाने फटकारलं, महापालिकेला फटकारलं, आकसातून कारवाई झालीये असं म्हटलं गेलं. त्याचं कंगनाला कॉम्पेन्सेशन
नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. फायदा कोणाला झाला? कंगनाला. नुकसान कोणाचं? सरकारचं. राणा दाम्पत्य हनुमान चालिसा उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणणार. आंदोलनं झाली वगैरे इथपर्यंत ठीक आहे. नंतर गुन्हा दाखल झाला, तेही एक वेळ समजू शकतो, पण कसला गुन्हा? राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. हनुमान चालिसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोक ते कसं स्वीकारतील? याच्यात पुन्हा हिरो कोण झालं? राष्ट्रीय पातळीला कोण हिरो झालं? राणा दाम्पत्य. राणा दाम्पत्य आत्ता आतमध्ये आहे. बाहेर आल्यावर काय ते त्यांच्या मूव्ज असतील हे आपल्याला बघावं लागेल. पण ते फेमस झालेत, प्रसिद्ध झालेत हे तर नक्की. आणि पुन्हा पाय खोलात कोणाचा आहे? तर तो सरकारचा आहे. हेच राज ठाकरे यांच्या बाबतीत घडू शकतं. जर सरकारने राज ठाकरेंना विरोध अशाच प्रकारे सुरू ठेवला तर राज ठाकरेंना मोठं करण्यात हे सरकार योगदान देईल. नारायण राणे आणखीन एक उदाहरण. भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री, कशा प्रकारे राणेंना अटक करण्यात आली आणि काय सगळा प्रकार आपण बघितला. स्किरीट सोमय्या ही लोक अजून सवताळून सरकार विरोधात बोलायला लागली. राज ठाकरे ही तसंच काहीच होऊ शकतं. किंबहुना राज ठाकरेंचा जो ऑरा आहे, जी पर्सनॅलिटी आहे आणि जी लोकप्रियता आहे, अख्खी संघटना राज ठाकरेंची स्वतःची आहे, तसं काही राज ठाकरेंच्या बाबतीत करायला गेलं तर त्याचे आणखीन गंभीर परिणाम महाराष्ट्रात दिसून शकतात, उमटू शकतात. आणि कदाचित राज ठाकरेंनाही ही कारवाई सरकारने करावी हे अपेक्षित असावं. त्यासाठी काही विशेष प्रयत्नही ते करत असतील, कोणाच ठाऊक. ते करतातच असा माझा दावा नाहीये, पण ते जर सरकार करणार असेल अशा प्रकारची कारवाई तर राज ठाकरेंनाही ती हवी आहे, या हवी असू शकते. तेव्हा राज ठाकरेंनी आता अल्टिमेटम दिलं की 4 मेचा अल्टिमेटम त्यांचा आधी होताच की जर भोंगे उतरले नाहीत तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा म्हणू, वाजवू, जे त्यांनी सांगितलं त्याबद्दल आता ते 3 मेला अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. ती भूमिका काय आहे हे बघूया, त्या भूमिकेबद्दलही बोलूया. आणि हे सरकार राज ठाकरेंना मोठं करण्यात आपलं अनमोल असं योगदान किती देते तेही येणाऱ्या काळात बघूया. तुर्तास इथेच थांबतो मित्रांनो. पुन्हा एकदा लवकरच भेटू न्यूज डंकाच्या या विशेष कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.